छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. त्यांना हे कळत नाहीये की तुला डिस्चार्ज दिला तर मला किती प्रॉब्लेम्स होणार आहेत मम्मा. मी असा विचार केला की मला जन्म देणारी आईच जर माझा जीव घेणार असेल तर मला नाही जगायचं. नको ना वाचूस निखिलची डायरी. जर तुला त्याच्यामुळे त्रास होणार असेल तर आता तो संपवायची वेळ आली आहे. शेवटचा शास्त्री संपेल तेव्हाच तो संपेल. प्रिया ती मॅट नीट ठेवा रे. तुम्ही माझं ऐका आधी. मी तुम्हाला काय सांगते जरा चांगले चार नवीन चहा आधी गरम चांगले असतात काय हे करू चांगले काय घोड्यावर असं क्लास तरुण तरुण मुली येतात जरा इम्प्रेशन पडेल ना. ए प्रिया हो रे बाबा तू बरोबर अरे फालतू रे बाबा किती डल प्रिंट्स वापरते. अरे मला महत्त्वाचं बोलायचं काहीतरी जरा गप्पच ना. तुझं नेहमीच असतं दादा. नेहमी काय मी महत्त्वाचं बोलत असतो. जरा गप्पा बस. हो अगं हो ते बोल बस. अरे हो काय ते केव्हाच म्हणतोय मला काहीतरी बोलायचं बोल रे बोल. अगं पण तू कुठे चालली आता? शुभ्रा अरे अगं मला सगळ्यांशी बोलायचं आहे. अरे तू माझ्याशी बोल मी ऐकतोय ना बोल. बर मी आणि शुभ्रा आम्ही दोघंही कोडाईकनालला जातोय. अरे वा हे कधी ठरलं? आणि शुभ्रा मला काही बोललीच नाहीस तू? नाही हो मलाही आत्ताच कळतंय. हे मला आधी काय बोलले नाहीत. सांगतो काल मी नेटवर बसलो होतो सर्फ करत होतो. तिथे मला एका रिसॉर्टची ना खूप छान पिक्चर्स दिसली. खूप आवडली. मी लगेच बुकिंग करून टाकलं. म्हणजे आपण सगळेच जातोय ना? तिथे कपल्सची एक वेगळी स्कीम होती म्हणून मी आपल्या दोघांचंच बुकिंग केलंय. हे काय बरं नाही. म्हणजे सगळ्यांना सोडून असं आपण दोघंच जाणं. शुभ्रा अशी काय करते स्मार्ट. तुम्ही हनीमूनला जाताय. तुला तरी काही कळतं का? उचलल्याची पण लावली टाळ. मी काय चुकीचं बोलले का? आता हनीमूनला हनीमून नाही तर काय तीर्थयात्रा म्हणू का? ऍज इट इज आधी दादा आणि शुभ्रा गेलेत का लग्नानंतर कुठे? ऍक्च्युली बाबा मी खरं तर आधी विचारायला होतो बुकिंगच्या पण. अरे नाही तू योग्य निर्णय घेतलायस. फक्त बुकिंग कन्फर्म झालंय का नाही तेवढं सांग. येस एव्हरीथिंग हॅज बीन टेकन केअर ऑफ. डोंट वरी. बॅगा भरायला घ्या चला. हो ते जरा शुभ्राचं लाजून बिजून होऊ द्या मग येतो बॅगा भरायला. बाय द वे तुला शॉपिंग करायचं असेल तर मी येऊ तुझ्याबरोबर. सगळ्यात आधी पार्वतीला संपवायला पाहिजे. तुला काय वाटतं इतकं सोपं आहे ते? मी एकदा प्रयत्न केला होता पण फसले. आणि आता जर मी काही हालचाल केली तर सगळ्यांचं लक्ष माझ्याकडेच जाईल. सुपान 7 वर्षापूर्वी तिच्यामुळेच आणि आताही तिच्यामुळेच. विचार कर सोपान. आधीशी जर माझं लग्न झालं असतं तर मी त्यांच्याच कुटुंबातला एक भाग झाले असते. मग त्यांच्यातच राहून मला किती सोपं झालं असतं नाही सगळं.
पण ही कुठून तरी मध्येच आली आणि मी कधी कशी फेकले गेले बाहेर मलाच कळलं नाही. ते झालं ते सोड. तिला माहित आहे का कोण आहे ती? मला नाही वाटत. ते कळायच्या आतच तिला संपवायला हवी. आणि दुसरी, दुसरी तू परत आलीस, पार्वती परत आली, तशी ती सुद्धा आली असणार. तिला शोधायला हवं. कुठे आणि कसं? तुझी ती भन पूनम तिचं काय? नाही, 60 वर्षापूर्वी गोदा तुझी भनच होती म्हणून विचारलं. तुला काय वाटतं गोदा पूनमच्या रूपात परत आली असेल? नाही, ती बिचारी एकटीच अशी आहे जी मला पूर्णपणे निर्दोष मानते. खूप प्रेम आहे तिचं माझ्यावर. आधी गोदाचं पण तुझ्यावर प्रेम होत. नाही, तरी दी ती असूच शकत नाही. पण ती जर आली असेल तर तिला शोधून संपवायलाच हवी. मला अंदाज आलाय ती कोण असू शकते ते, पण फक्त अंदाज आलाय. खात्री कशी करून घ्यायची? प्रिय गाववाली, लग्नानंतरची पहिली भेट फक्त तुझ्यासाठी. हॅलो, आय लव्ह यू. कोण बोलतंय? अच्छा, ओळखलं नाही का? नाही. हॅलो हॅलो. अच्छा, तर आता तुम्हाला आमची नव्याने ओळख करून द्यायची. तर कसं वाटलं गिफ्ट? खूप आवडलं मला. पण मोबाईलची काय गरज होती हो? म्हणजे दिवसभर मी घरीच असते ना. जे तुझ्यासाठी नाही आहे, मला गरज आहे. काय ना, आपण मध्येच कुठेतरी हरवून जाताना तुम्हाला शोधणं सोपं जावं म्हणून. छी, आता मी कधीच हरवणार नाही. म्हणजे असं मी पक्क ठरवलंय. असं मी पण पक्क ठरवलंय. काय? मी हरवून जाणार. कुठे? तुझ्या डोळ्यांमध्ये. मग मोबाईलची काय गरज आहे? तुम्ही तसेच नॉट रिचेबल व्हाल नाही का? चल, खरंच पळून जाऊया दोघे. लेट्स बी नॉट रिचेबल. मी आई आणि प्रियाला मोबाईल दाखवून येऊ? हो, फोटो पण काढून ये. कॅमेरा? हो, FM पण. आधी फोटो काढ, मग गाणी ऐक. आलेच मी. टॉवेल 2
टर्किश नॅपकिन 2, बाथ सोप, फेस वॉश, सनस्क्रीन, हेअर जेल, शेविंग क्रीम, रेझर, सॉक्स 2, आफ्टर शेव लोशन. आदिनाथ, माझ्या सामानांची यादी केलीच नाही आहे का तुम्ही? आहे ना, पुढे आहे ना. कंगवा तुझाच ना, खोबरेल तेल तूच वापरतेस ना, नाईट गाऊन मी घालतो का? तर वाचा. आदिनाथ, हो गरम कपडे लिहायचे विसरले मी. तिथे खूप थंडी असेल तर? फार नसेल ग, आणि जर असेलच ना तर मी आहे ना तुझी थंडी दूर करायला. म्हणजे जीन्स, 3/4 पॅन्ट, आरसा, टिकली, पाकिट, जॅम बॉटल कशाला आता? हो, असं काय करताय? वाटेत कुठे भूक लागली तर पटकन नाही का आपण ब्रेड घेऊन? स्नॅक, बिस्किट, पुडे, कॅमेरा, प्लास्टिक. काय दादा, काही यादीच बनवताय का पॅकिंग पण झालंय? सकाळपासून आतापर्यंत फक्त यादीच बनवणं चाललंय. काय शुभ्रा? यादी बनवतोय ना आपण, म्हणून आपण सगळं सामान नेणार आहोत आणि नेलेलं सामान पुन्हा परत आणणार आहोत. मी तुला सांगते प्रिया, शाळेच्या ट्रिपला जेव्हा मी जायचे ना तेव्हा नीट अगदी यादी करून. आपण काय शाळेच्या पिकनिकला चाललोय काय? लिमलेटच्या गोळ्यांपासून सगळं लिहिलंय ग. मग तिने लिहिलंय म्हणून तुम्ही पॅकिंग करणार तरी आहात, कळलं ना? तू असतास ना पॅकिंग करत तर एव्हाना तुझ्या खोलीचं कंदहार, बगदाद, काबूल वगैरे झालं असतं. शडा. ओके शुभ्रा, तुझं झालंय सगळं, चल माझ्याबरोबर. ए कुठे? तुझ्याशी बोलतेय मी. शुभ्रा चल ना. कुठे? तू काय एको पॉइंट आहेस का ह्याचा? प्रश्न विचारायचे नाहीत, चल म्हणजे चल. पण पॅकिंग म्हणजे ते अगं हाय ना, हा करेल ना, ह्याला आहे सवय. अमेरिकेला तू कुठे होतीस पॅकिंग करायला? चल करेल तो. अरे शुभ्रा, आणि ती लिस्ट शुभ्रा अरे अरे कुठे जाताय ते तरी सांगून जा. गॉगल प्रत्येकी 1. एक बरं झालं सोपान, मी वेगळं घर घेतलं ते. नाहीतर तुला कुठे ठेवायचं हा मोठा प्रश्नच होता. आणि त्या खुराड्यात मला तुला परत ठेवायचं नव्हतं. किती वेळ दरवाजा उघडायला अगं? हा पुतळा झाला ना माझा. आणि हे काय मगाशी तो असा दरवाजा उघडून बंद केलास तू? अहो काय ना कुसुमात्या, मी इथे कोणाला ओळखत नाही हो. असा पटकन दरवाजा उघडायचा म्हणजे, म्हणून हळूच उघडला. हे बरं करतेस तू. जा 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 पाणी घेऊन ये. नाही तर असं करत हे तू धर्मीच घेऊन ये. नाही नको, तुम्ही असं तुम्ही बसा ना. अहो, नमून आलात ना, मीच आणते पाणी. हा असं म्हणते. बसा बसा. बरं आण लवकर, आण पाणी आण. बाई ग देवा देवा. अगं ए सुलेखा अगं पाणी आण बाई, पाणी आण. हा दे दे दे. हा सावकाश. आई ग देवा देवा. काय ग कुठे डोंगरावरती घर घेतलेस तू? कवळं ते चढण. अगं रिक्षा सुद्धा दमली माहितीये का? आणि मेला रिक्षावाला हलकट मला म्हणतो कसा, भारी पॅसेंजर बसेगा तो ऐसाच होगा. मला जाडी म्हणाला. मी सुद्धा मनातल्या मनात त्याला शाप दिला. मी म्हटलं माझ्यापेक्षा तिप्पट बायको मिळू दे तुला, मी बघते कशी रिक्षा चालवत होते. तुम्ही कशा काय आला तिथे? मी अगं अशी काय करतेस? अगं 2 दिवस तू पुण्याला गेली होतीस, आपली भेट नाही ना झाली. आणि काल तू आलीस तेव्हा मी घरात नव्हते. हो अगं काय माहितीये का, हे बघ मी ना तुझ्यासाठी की नाही दुधी हलवा केलाय.
हो हो बघ बघ बघ. हाऊ स्वीट ऑफ यू आत्या. हो ना. खरं मी आता बाहेरच निघाले होते अहो. हो केबलवाल्याकडे जायचंय मला. हो का. नाही मग तू जाऊन ये ना, मी बसते. नाही नाही तसं नाही म्हणजे तिथून मी पुढे मग बँकेत जाईन. थोडं काम आहे. तुम्ही जर मग मग चालेल चालेल, मग मी तुझ्या बरोबर येते. हा तू असं कर, तू तयारी कर, मी हा डबा रिकामा करून येते. नाही नाही रिकामा कशाला, राहू दे ना डबा हो आत्या माझ्याकडे. अगं असं काय, माझा आहे डबा तो, मला लागतो तो. अशी काय करतेस? नाही ठीक आहे पण असू दे, मी आणून देईन ना पुन्हा. अगं काय अशी वेड्यासारखी करतेस तू? जा जा, तू तयार हो. मी नाही, रिकामा तू- करून आणते, नाही, आणि आत्या. मला तुझं स्वयंपाकघर बघायचं आहे. तू काय काय स्वयंपाकघरात ठेवलेस ते मला सगळं बघायचं अहो, मी आहे. आणि चहा हवाय का तुला? चहा हवाय? नाही आलं वगैरे आहे का? नाही तेच बघायचंय मला, आलं आहे की नाही वगैरे ते सगळं. नाही मी चहा करते, तू हे धर. नाही तू तयारी कर, मी आलेच. हा? आत्या? नाही तू तयारी कर लवकर, मी आलेच. सुरेखा, अगं तिकडे तिकडे सगळं समजून सांगते तुम्हाला. कुसुम आत्या प्लीज कोणाला सांगू नका. अगं काय सांगू नका. अगं जीवच गेला असता माहिती माझा. अगं तिकडे केवढा मोठा उंदीर आहे. अगं तिकडे उंदीर. हो. अगं ओट्यावर असा डबा ठेवायला गेले ना, अगं पायावरनच गेला माझ्या. तुम्ही आत उंदराला बघून ओरडलात का? अगं उंदीर कसला, राक्षसच मेला. खाऊन खाऊन माजला होता माहितीये. मी तुला सांगते सुलेखा, ही कुसुम वैशंपायन. अगं म्हणजे मी, अगं वाघाला एक वेळ घाबरणार नाही, पण उंदीर म्हंटल म्हणजे मला अगदी अगं अंगावरती काटाच आला ग माझ्या. तुम्ही थांबा आत्या, मी बघून येते आत. अगं नको अगं तू नको, आपण बाहेर जाऊया. ऐक माझं. तुम्ही थांबा हो, मी बघून येते. थांबा. अगं पण जाऊया बाहेर. शी बाई काय शी. अगं आला का ग? सुलेखा चल जाऊया आपण. अगं येईल तो बाहेर. बाळ, उद्या पुण्याला जायचं म्हणत होते. का? आई इथून गेल्यापासून भेटलेच नाहीये मी तिला. डॉक्टर अभ्यंकर म्हणत होते की तिला डिस्चार्ज देऊ शकतो, पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिने सुलेखावर खरं तर सुलेखानी जायलाच नको होतं. माहितीये ना आता मामांचा प्रॉब्लेम आहे. कशाला? तोच तर प्रश्न आहे बाळ. का आहे हा प्रॉब्लेम? सुलेखाने काय वाईट केलंय कुणाचं? नाही, आय हॅव टू गो टुमॉरो. निखिल गेल्यापासून एकदा फोनवर बोलणं झालं होतं, पण तेव्हा सुद्धा ती एकटी कशी जाणार आहेस? तुला सुट्टी मिळेल का? मिळेल. अरे आत्ताच ऑफिस जॉईन केलंयस ना. मिळेल सुट्टी. आपण दोघंही जाऊया. अरे आधी या दोघी गेल्यात तरी कुठे? मला माहित नाही. अरे आम्ही पॅकिंग करत होतो, मुन्ना आली आणि त्या शुभ्राला घेऊन गेली. पॅकिंग सुद्धा अर्धवट ठेवलंय. अरे मग जरा फोन कर ना प्रियाला. माझा फोन प्रिया उचलतच नाहीये. बघ जरा आल्यात का बघ.
ए मुन्ना, कुठे गेली होतीस? आणि मी कधीपासून फोन करतोय, तुला फोन नाही उचलतायत. शुभ्रा कुठे? कृपया अपनी कुर्सी की पेटी बांध ली. म्हणजे उडणार आहेस तू लवकरच. ए ए ए मुन्ना, फालतूची बडबड बंद कर. सांग ना, शुभ्रा कुठे आहे?